गौतम बुद्धांचा आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय बहुजनांचे नेते या भारतीय मार्गदर्शनाखाली लागलेले आहे। आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आभार, धन्यवाद। येणाऱ्या 14 विनंती करतो, धन्यवाद। या ठिकाणी आपलं बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले स्वागत करते। आंदोलन घेतलेलं आहे या मुक्तीसाठी, तर काय सांगाल? साहेबांनी देखील आदेश दिलेले आहेत, येणाऱ्या काही दिवसातच लवकर हे मोठं आंदोलन आहे। सर्वपक्षीय सर्व संघटना एकत्र आहेत, काय आव्हान करणार लोकांना आणि काय तयारी आहे त्याबद्दल, आणि आजची बैठक संपवण्याच्या देशामध्ये काय निर्णय घेण्यात आले त्याबद्दल काय? आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी जिल्हा अध्यक्ष अजित रणदिवे आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळशे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बैठक घेतली। संपूर्ण आमच्या तालुका अध्यक्षांना वार्डाध्यक्षांना आम्ही आदेश दिलेले आहेत की आपण घरोघरी जाऊन आपल्या स्वतःच्या बायकामुळं आपल्या घरातल्या सर्व मंडळींना आपण लोकांना या ठिकाणी सर्व पक्षीय बौद्ध नेते, तमाम बौद्ध बांधव भगिनी, बौद्ध भिक्खू, बौद्ध सामाजिक संघटना या सर्वांना आपण संघटित करून ह्या ठिकाणी जो आपला अस्मितेचा जो प्रश्न आहे, ज्या ठिकाणी महामानव भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या बिहारमध्ये ज्या विहारामध्ये ते कर्मकांड केले जातात ते अत्यंत निंदनीय आहे, चुकीचं आहे। म्हणून आमची मागणी आहे की बोधगया महाविहार समिती फक्त बौद्धांची असावी आणि विहार मंदिर व्यवस्थापन BTC MC ऍक्ट 1949 हा रद्द करावा। या मागणीसाठी आम्ही सर्व या ठिकाणी महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि आज आम्ही अत्यंत जो आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या जातात, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या अत्यंत पवित्र ठिकाणी ह्या ठिकाणी कर्मकांड केले जातात, म्हणून अत्यंत हे चुकीचं आहे। ह्या कायदा रद्द झाला पाहिजे। ह्या गोष्टी ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण हे जवळजवळ आंदोलन आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्माचे लोक संघटित होऊन आम्ही अत्यंत ताकदीनिशी ह्या ठिकाणी ह्या मोर्चाला आम्ही जाणार आहोत। साहेब, आमचं चॅनलच्या माध्यमातून मुक्त झालंच पाहिजे यासाठी तर हे आंदोलन आहे। संपूर्ण समिती ज्या ठिकाणी ती समिती आहे, समितीच बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जो 1949 जो ऍक्ट आहे तो रद्द केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे। बिहार सरकारला आणि नितीश कुमारला काय आवाहन करणार? प्रश्न माझा हा आहे। मी त्यांना सांगणार आहे की तुम्हाला आम्ही भगवान गौतम बुद्धांचे आम्ही आहोत, आम्ही अत्यंत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत। परंतु जर हा समाज जर पेटला तर हा समाज आज मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, परंतु बिहारमध्ये येऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ह्या ठिकाणी आम्ही त्या बिहार सरकारला ह्या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत। केंद्रात तुम्ही सत्तेत आहात, आठवले साहेब स्वतः पंतप्रधान मोदींना भेटलेले आहेत। त्या ठिकाणी आठवले साहेबांनी देखील पंतप्रधानांना मोदी साहेबांना विनंती केलेली आहे। आणि आज आम्हाला खरोखर अभिमान आहे की ह्या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व आमचे आठवले साहेब करतायत आणि आम्हाला 100% आशा आहे की आम्हाला या ठिकाणी नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। मुंबईची जनता बौद्ध बांधव आहोत, आपण बौद्ध अनुयायी आहोत, आपल्याला शांततेच्या मार्गाने, तर भगवान गौतम बुद्धाने ह्या जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे। आम्ही हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने करणार आहोत। आपण बहुसंख्येने या, आपल्या मुला बाळा बायका घरच्यांच्या असेल, सगळ्या आजूबाजूचे सर्व धर्मे, सर्व जाती, सर्व लोकांनी आपण सामील व्हायचं आहे। परंतु आपण शांततेच्या मार्गाने आपला हे मागणी आपण करायची आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने आपण करणार आहोत। जर आपण शांततेच्या मार्गाने देखील जाऊन आपली तर मागणी मान्य होत असेल तर या त्या पुढचा शेवटी हा समाज आहे, हा लढाऊ संघटना आहे, लढाऊ समाज आहे। हा लढाऊ समाज नंतर काय करेल हे त्यांनी बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने याचा आम्ही त्यांना इशारा देत आहोत। या ठिकाणी
2-3 लाख लोक येऊ शकतात. संपूर्ण महाराष्ट्रामधून, हे फक्त मुंबईचं नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामधून खेड्यापाड्यातून देखील आमचा प्रचार चालू आहे. आमच्या पक्षाच्या वतीने खेड्यापाड्यात देखील या ठिकाणी प्रत्येक आमच्या हरिभाऊ आठवले साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे मिटिंग घेऊन जनतेला आवाहन करण्यात येतं. लोकांना आपण काय संदेश देणार आहात? आज ज्याप्रमाणे आठवले साहेबांचा रात्री 12 वाजता फोन आल्यानंतर 1 दिवसामध्ये समाज एकत्र आला असं म्हणायला हरकत नाही. आणि येणाऱ्या 14 तारखेला आम्ही वार्ड वाईज, तालुका वाईज, जिल्हा वाईज आणि प्रत्येक समाज म्हणून प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि 14 तारखेला महाभव्य दिव्य असा मेळावा आपल्याला बघायला भेटेल, विराट मोर्चा असा बघायला भेटेल. आणि बिहार सरकारला या ताकदीसमोर नमावं लागेल आणि बुद्धविहार मुक्त करावं लागेल, एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो. या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातून बौद्ध जनता उतरणार आहे. इतर समाजाने देखील पाठिंबा दिलेला आहे. कारण हे खरं आहे ना, जर ख्रिश्चनांचं मंदिर ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, हिंदूंचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे, मुस्लिमांची मदरसा मुस्लिमांच्या ताब्यात आहे, तर बौद्ध मंदिर बौद्धांच्या ताब्यात असावं हे साहजिकच आहे. आणि हा जो 1949चा बीटेक ऍक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे. आणि इतका प्रचंड हा मोर्चा होणार आहे. बिहार सरकारला जागा होऊन तो कायदा रद्दच करावा लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी प्रचंड मेहनत घेऊन 2 ते 3 सर्व गटातटांना एकत्र करून 50 गट एकत्र करून हा महामोर्चाचं आयोजन केलं आहे. आणि निश्चित येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण मुंबई ही बौद्धमय होईल असे वातावरण आहे. साहेब भीमसैनिकांना काय आवाहन करणार? भीमसैन या निमित्ताने जसं आपण रिडलच्या धर्तीवर सर्व समाज एकत्र झाला होता, बौद्ध समाजाचे एकीकरण घडत, त्याचाच वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि त्याची प्रचिती 14 तारखेला निश्चित दिसेल आणि संपूर्ण बौद्ध समाज हा मुंबईच्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल.